मजा आहे ना. काय आवडतं ना चायनीज? बिंदास सांगा ऑर्डर, लाजू नका. एक्सक्यूज मी दादा, आव ना जरा. कोण काय काय खाणार आहे पटपट ऑर्डर. मंचुरियन राईस. कॉम्बिनेशन राईस, फ्राय राईस. मला पण फ्राईड राईस. लवकर द्या. हो हो. अजून काय असेल तरी पण सांगा, टेन्शन घेऊ नका. आय शवास या. काय क्रिकेट खेळता यार तुम्ही, काय कमाल क्रिकेट खेळता. मी जाता येता बघत असतो तुम्हाला, काय मन लावून खेळता. आता काय बॅटिंग करतो, क्या बात आहे. असंच मस्त क्रिकेट खेळत राहा. अहो तुम्ही अजून आमच्या निकी दीदीचा क्रिकेट बघितला नाहीये. ती मस्त खेळते, ती कॉलेजच्या टीम सोबत पण मस्त खेळते, म्हणून मी तिच्याकडून टिप्स घेतो. टिप्स स्मार्टर या. टिप्स अँड ऑल. काय नाव काय तुझं? गणू. गणू. तुम्ही पण खा ना. नाही नको. मी खरं सांगू का, हेच सगळं बाहेरचं खाऊन खाऊन ना आता पोट दुखायला लागलंय मला. म्हणून मी खरं सांगू का, मी ना घरगुती जेवण कुठे मिळतंय का ते शोधत होतो, पण या एरियातलं मला फारसं माहित नाही ना, त्यामुळे मला काही कळलंच नाही. अर्पिता दी एकदम मस्त जेवण बनवते. ती सर्वांना टिफिन देते, तुम्हालाही देऊ शकते. कोण अर्पिता दी? निकी दीदीची मोठी बहीण आहे ती. अहो सगळं जेवण सॉलिड बनवते ती. तिचा स्वभावही खूप छान आहे आणि आमचे पण खूप लाड करते ती, गौरी इतकेच. गौरी? अर्पिता दी आत्या आहे गौरीची, आणि ती ना सतत काम करत असते आणि नचिकेत दादा नुसता अभ्यास करत असतो. हा, नचिकेत दादा अभ्यास करतो म्हणजे नचिकेत दादा शिकतोय का अजून? नाही नाही नाही, तो शिकत नाहीये, तो मोठा आहे, त्याचं लग्नही झालंय. गौरीचा पप्पा आहे तो. हो. मग अभ्यास? अहो तो स्पर्धा परीक्षा देतोय ना, पण पासच होत नाहीये. त्याच्यावरून त्याची आई आणि बायको सारख्या बोलत असतात. हा. तो चांगला आहे, पण त्याच्या घरात काहीच चालत नाही. त्याच्या बाबांचं पण काय चालत नाही आई समोर. अहो त्याची आईला जोरदार आहे. हा हा, मी मगाशी बघितलं बॉल कापून देण्याचं म्हणत होती. अंगठी तुमचीच आहे ना? बापरे, या बाईनी चोरी केली आणि उगीच या मुलीवर आळाला. काय बाई आहेस तू. तुझ्याबद्दल माझा अंदाज करेक्टच होता. मला खरंच वाटत नाही तू या समीरची आई आहेस म्हणून. आता कळलं तुझ्याशी का नातं जोडत नव्हतं ते. त्याचं कारण तू आहेस. बिचारा समीर भांगेत तुळस उगवावी तसं आहे. बाकी तुम्ही सगळे गए गुजरे. माझ्या आईच्या वतीनं मी माफी मागतो. अरे तिचं चुकलं. तुम्ही प्लीज हा विषय वाढवू नका. बघ बाबा, ओ मला कळतच नाहीये काय लिहू. काय लिहायचंय? हो, माझी स्वप्न या विषयावर निबंध लिहायचा आहे. लिही. पण काय लिहू? अरे तुला मोठं होऊन जे व्हावंसं वाटतंय ते लिही.
मला प्रिन्सेस व्हायचंय. प्रिन्सेस. ओके. नाही न्यूज रीडर. न्यूज रीडर. ओके लिहा. नाही पायलट. पायलट. बर चला आता निबंध लिहायला घ्या हा. आणि ऐक, त्यातलं तुला एकच ठरवायला लागेल आणि त्याच्यावर लिहायला लागेल. पण कसं ठरवू? कसं ठरवू? एक काम कर, डोळे बंद कर आणि मोठं झाल्यावर तुला जे व्हावंसं वाटतंय तसं स्वतःला इमॅजिन कर. पायलट. पायलट. पायलट व्हावंसं वाटतंय. या इकडे, इकडे ये. पायलट व्हावंसं वाटतंय तुला? ठरलंय तुझं? नक्की ठरलंय? गुड. कारण तुला जे व्हायचंय ना ते फक्त तूच ठरवायचं, बाकी कोणी नाही ठरवू शकत. माझं बाळ आता पायलट होणार आणि आकाशात उंच झेप घेणार. काय झालं का? थांब रे बाबा, मी विमान चालवते. ओ, विमान चालवतेस. बाळा, मला माझी स्वप्न पूर्ण करता नाही आली, पण एक बाप म्हणून तुझी सगळी स्वप्न पूर्ण करेन मी. बाबा तू रडतोयस? नाही, हे अरे घाण गेली डोळ्यात. बरं चला चला, निबंध लिहायचा आहे की नाही? चला. बाबा डोळ्यात काहीतरी गेलं माझ्या, जरा बघा ना काय ते. स्वप्न. बाप म्हणून कमी पडलो रे मी. आयुष्यात व्यवस्थित कमवून ठेवलं असतं ना तर तुझ्या करिअरसाठी मला वेळ देता आला असता, तुझं स्वप्न पूर्ण करता आलं असतं, पण नाही करू शकलो मी. बाप म्हणून ना करता टाकलो मी. अहो बाबा, काहीतरी काय बोलताय तुम्ही? आणि काय हे नाकारता वगैरे? अहो एक बाप म्हणून तुम्हाला आमच्यासाठी जे जे करता येणं शक्य होतं ते सगळं केलं तुम्ही. हो.